पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकासाठी गेल्या 5 दिवसापासून आमचे राजू गायकवाड दादा आणि रामभाऊ ठोके साहेब या दोघांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि आज 5वा दिवस होता। त्यांची सुद्धा प्रकृती अतिशय खालवत चालली होती। आज दिवसभरात डॉक्टरांनी जवळजवळ 3 ते 4 वेळा येऊन त्यांची तब्येतीची विचारपूस केली। त्यांनी पाणी घ्यायला नकार दिला, अन्न त्याग त्यांनी केलेला आहे। गेल्या 5 दिवसापासून त्यांचा बीपी लो झालेला होता आणि शुगर सुद्धा कमी झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या 5 दिवसापासून पिंपरी चिंचवडमधील तमाम बौद्ध समाज बंधू भगिनी, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आज शेवटी कमिशनर शेखर सिंग यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त इंदलकर साहेब आणि शहर अभियंता निकम साहेब या दोघांनी लेखी पत्र देऊन हे आंदोलन थांबवण्याची विनंती केलेली आहे। त्या लेखी पत्रामध्ये PMPMLचे अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक, त्याचबरोबर महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, त्याचबरोबर स्वतः आयुक्त साहेब, या समितीतील आमचे हे दोन्ही बंधू उपोषण करते आणि तमाम बौद्ध समाज असे एकत्र बैठक दिनांक 7 ऑक्टोबर रोजी घेण्याचे ठरले आहे आणि या बैठकीमध्ये सर्वोच्च निर्णय जे फायनल निर्णय हा घेतला जाणार आहे। ही जागा मुख्यत्वे करून स्मारकासाठी मिळावी, PMPML कडे जागा आहे की महानगरपालिकेकडे आहे, हा जो वाद गेले अनेक दिवस चाललेला आहे, त्या वादाचं निकाल हा त्या दिवशी लागेल आणि ही जागा कायमस्वरूपी रमाई स्मारकाला मिळेल अशा पद्धतीची मीटिंग ठरलेली आहे। आणि तो मीटिंगमध्ये जर निर्णय झाला नाही तर पुन्हा हे आंदोलन नव्याने उभं करण्यात येईल। तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडलेली आहे। त्याच्या या प्रसंगी मी आमच्या दोन्ही बंधूंचं, आंदोलनकर्त्यांचं मनापासून आभार मानते, त्यांचं कौतुक करते। त्यांनी खरं तर पाण्याचा एकही थेंब न घेता उपोषण केलेलं आहे, त्यामुळे त्यांची प्रकृतीची त्यांनी काळजी नक्की घ्यावी अशी त्यांना विनंती करते आणि सर्व तमाम बंधू भगिनी या आंदोलनामध्ये सहभागी झाले, त्यांचे आभार मानते। मान्य आयुक्त शेखर सिंग साहेब यांनी शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे ते नक्की पार पाडतील अशी खात्री या ठिकाणी बाळगते आणि थांबते। धन्यवाद। जय भीम। जाऊ ना आता काय आपल्याला काय त्यागमूर्ती माता रमाईचा विजय असो, त्यागमूर्ती माता रमाईचा विजय असो। मामा असा गोल सर्कल झाला, संतोष इकडे घे। ओ गायकवाड सर, संतोष तुम्ही काय नाही घेतलं इथं थांबा। मामा आम्हाला पण घेऊ जरा। स्मारक आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, स्मारक आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। त्यागमूर्ती माता रमाईचा विजय असो। राजूभाऊ गायकवाड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामभाऊ ठोके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बौद्ध समाज एकजुटीचा विजय असो, बौद्ध समाज एकजुटीचा विजय असो। फोटोस काढला ना, व्हिडिओ आहे गाडी विजय असो।
विजय असो. विजय असो. दोघं नाही ना, दोघं. जय भीम, जय भीम. जय भीम, जय भीम. जय भीम, जय भीम. विजय असो. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ विजय हो. विजय हो. क्या बात है. विजय हो. आता ती घोषणा कर. एकदा नाही तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा. विजय असो. माता रमाईचा. विजय असो. माता रमाईचा. विजय असो. लढेंगे लढेंगे. लढेंगे जिंकेंगे. एक मिनिट मामू, एक मिनिट. हा बौद्ध समाज एकजुटीचा विजय आहे समजत, आणि खऱ्या अर्थाने रामभाऊ ठोके आणि राजाभाऊ गायकवाड यांनी हा लढा प्राणांतिक उपोषणापर्यंत नेऊन आम्हाला उपोषण करून ठेवला. आणि बाबासाहेबांच्या लढाईच्या पुढे आपल्या न्याय हक्काच्या ज्या शिका संघटित व संघर्ष करा या मूलमंत्राप्रमाणे आपण आज तो लढा यशस्वी केला आणि एक बैठक आयोजित झाली. मला म्हणून म्हणावं असं वाटतं, खास तुमच्या दोघांसाठी एक शेर, राजाभाऊ गायकवाड आणि रामभाऊ गायकवाड, रामभाऊ ठोके यांच्यासाठी खास एक शेर. अरे मंजिल बदले या वक्त बदले, मंजिल बदले या वक्त बदले, अरे हम हमारा मुकाम जरूर पाएंगे. जो समझते हैं खुद को बादशाह उसे एक दिन भीम जी के दरबार में जरूर नचाएंगे. वाह, वाह, वाह.